आज आपल्याकडं सुपर कॅरी आली होती. सुपर कॅरीमध्ये हा सिम्बॉल दिसतोय का, हा सिम्बॉल लागून राहायचा. हँडब्रेक असल्यामुळे ती लाईट दाखवते. हँडब्रेक काढलो, पूर्ण सगळ्या लाईट्या हे आहेत. ही तेवढं लाईट आहे. ही लाईट ESP वॉर्निंग लाईट आहे. ESP संबंधित प्रॉब्लेम आला ना तर ती लाईट लागत्या. स्कॅनिंग करून बघितलं, स्कॅनिंगमध्ये स्टेअरिंग अँगल सेन्सर म्हणतं आहे. कारण आम्ही याचं स्टेअरिंग काढलं होतं पूर्ण असेंब्ली, त्यामुळे ती लाईट यायला चालू झाली. मग ह्याला कॅलिब्रेशन म्हणून येतं आहे. स्टेअरिंग अँगलला आहे ते स्कॅनिंग करून पण ती लाईट गेली नाही. मग त्यासाठी हा सेन्सर एक आहे आतमध्ये, हा स्टेअरिंग अँगल सेन्सर आहे. हा चेंज करून बघायचं आहे. आता सुपर कॅरीचं हा एकच सेन्सर अँगल येत नाही, पूर्ण असेंब्ली इथे एवढी. आता असेंब्ली चेंज करून बघू. हा कॉलम हा नवीन कॉलम आहे. आता जो काढला आहे आपण, जो जुना काढला आहे, बघा हा सेन्सर असतो आहे. या सेन्सरापैकी सगळं पूर्ण असेंब्ली चेंज करायला लागते. आता आपण हे सगळं चेंज केलेलं आहे, नवीन पार्ट टाकलेला आहे. तर कॅलिब्रेशन करायचं. याला कॅलिब्रेशन प्रोसेस मॅन्युअल फॉलो करायचं. युटिलिटीमध्ये जाऊन कॅलिब्रेशन सेन्सर येते, क्लिक करून इथे स्टार्ट म्हणायचं. ते जी कंडिशन आहे ती सगळी कंडिशन धरून ओके करायचं आहे. काय म्हणते, इंजिन स्टॉप म्हणते, पार्किंग ब्रेक ऑपरेटिंग म्हणते, स्टेअरिंग व्हील स्ट्रेट म्हणते, सरळ ठेवायचं स्टेअरिंग, आणि ब्रेक पॅडल ऑफ म्हणजे ब्रेक पॅडलवरनं पाय काढायचं आहे. आपलं गाडी बंद आहे, स्टेअरिंग सरळ आहे, पार्किंग ब्रेक तिकडं अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणा. प्रोसेस व्हायला लागली. द सेन्सर कॅलिब्रेशन इज कम्प्लीट. हां, प्रेस रिटर्न इटली आहे बघा. की कॅलिब्रेशन केल्या लाईट गॉन झाली, म्हणजे गायब झाली. हे तर पण कंप्लीट म्हणतं आहे. ओके, मग एक्झिट. ओके झालं. आता DTC दाखव. DTC काही नाही. हा आपला जो फॉल्ट होता त्या ह्याचा वॉर्निंग लाईटचा, ती वॉर्निंग लाईट हे चेंज स्टेअरिंग अँगल सेन्सर चेंज केल्यामुळं गायब झाला.